कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे कांद्याचे दर पडत असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात प्रचंड रोष आहे। त्या विरोधामध्ये आज पुणे नाशिक महामार्गावरच्या मंचरमध्ये मोर्चा होणार आहे। आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि खेड तालुक्यामधल्या शेतकऱ्यांच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे। महाविकास आघाडीचे नेते या आंदोलनामध्ये सहभागी होतील। शरद पवार, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, खासदार अमोल कोल्हे आणि स्थानिक नेते उपस्थित असतील, तर हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे हे देखील येण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। तर कांदा उत्पादकांसाठी आज मंचरमध्ये हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। याआधी देखील रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या काही नेत्यांच्या उपस्थितीमध्ये, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आज मंचरमध्ये आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। नाशिकमध्ये जशी नाफेडकडून कांद्याची खरेदी केली जाते त्याच पद्धतीने इतरही ठिकाणी अशा पद्धतीची खरेदी केली जावी आणि शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी आज मंचरमध्ये हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे महत्त्वाचे आमदार आणि नेते हे उपस्थित असल्याचं कळणार आहे। आणि आंदोलकांच्या मागण्या नेमक्या काय आहेत आपण जाणून घेऊयात। कांद्याला 25 रुपये हमीभाव द्या, संपूर्ण राज्यात नाफेडकडून कांदा खरेदी करा, शेतकऱ्यांच्या 70% कांदा विकलाय, नाफेड खरेदीचा व्यापाऱ्यांना लाभ होऊ देऊ नका, आधीच्या कांद्याला 15 ते 20 रुपये अनुदान द्या, केंद्र सरकारनं किमान 10 लाख टन कांदा घ्यावा अशी देखील मागणी आंदोलकांकडून करण्यात येते। तर आंध्राप्रमाणे शेतकऱ्यांना मदत द्या, त्याचबरोबर निर्यात धोरणामध्ये सुधारणा करावी, या काही प्रमुख मागण्यांसाठी आज हे आंदोलन पुकारण्यात आलंय। कांद्याचे दर वारंवार ढासळतात, परिणामी कांदा उत्पादक शेतकरी हा नेहमीच अडचणीत येतो आणि याच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेऊन महाविकास आघाडीकडून आंदोलनं छेडण्यात आलेली आहेत। महाविकास आघाडीनं आता नाशिक जिल्ह्यानंतर पुणे जिल्ह्याकडे आपला मोर्चा वळवलेला आहे। आजचा मोर्चा हा पुणे नाशिक महामार्गावरच्या या मंचर ठिकाणी आहे आणि त्याची सगळी तयारी इथं झालेली आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा आपल्याला इथं पाहायला मिळतो। दुसरीकडं इथं एक मंच उभारण्यात आलेला आहे। कांदा उत्पादक शेतकरी सर्वपक्षीय महामोर्चा या अनुषंगाने हा मोर्चा जो आहे तो आज या ठिकाणी पार पडणार आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये या मोर्चाची जी आहे ती सुरुवात होणार आहे। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार असतील, खासदार अमोल कोल्हे असतील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असतील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील, ठाकरे शिवसेनेचे सचिन अहिर असतील आणि इथले जे स्थानिक आमदार आहेत, स्थानिक नेते आहेत, हे सगळे या मोर्चात सहभागी होतील। आणि महत्त्वाचं म्हणजे या उत्तर पुणे जिल्ह्यातला कांदा उत्पादक शेतकरी या मोर्चात आपल्याला पाहायला मिळणार आहे। पुढच्या काही वेळात हा मोर्चा सुरू होणार आहे आणि त्या सगळ्याची अपडेट तुम्हाला ABP माझावरती पाहता येणार आहेत। कॅमेरामन अमोल गवाळेसह नाजिम मुल्ला, ABP माझा, मंचर, पुणे। आणि दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रास्ता रोको आंदोलनापूर्वी शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सरकारवरती टीका केली आहे। नाफेड खरेदीचा फायदा व्यापाऱ्यांऐवजी शेतकऱ्यांना मिळावा, कांद्यासाठी MSP रेंज निश्चित करावी अशी मागणी अमोल कोल्हेंनी केली आहे। बघूयात। आता जी सध्याची परिस्थिती आहे, या सध्याच्या परिस्थितीमध्ये आंदोलन करत असताना या आंदोलनातून कांदा उत्पादक शेतकऱ्याला फायदा व्हायला पाहिजे, केवळ व्यापाऱ्यांना नाही, याची सुद्धा काळजी घेतली जाणं गरजेचं आहे। कारण जवळपास 70% कांदा हा विकून झालेला आहे आणि हा 70% कांदा जो विकलेला आहे तो 8 ते 10 रुपये किलो भावानं व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला आहे। त्यामुळे जर नाफेडनी खरेदी केली तर नाफेडनी करायची खरेदी ही कांदा उत्पादक शेतकऱ्याकडून झाली पाहिजे, ना की व्यापाऱ्यांकडून, याची एक काळजी घेणं गरजेचं आहे। आणि याच आंदोलनाबाबत रोहित पवारांनी एक्सवरती काय पोस्ट केली आहे तीही पाहूयात।
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनस्थळी सरकार आणि प्रशासनानं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून आमच्या स्वागताची वेगळीच व्यवस्था केली आहे. मात्र अशा दबावाला किंवा दडपशाहीला न जुमानता शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठीचा आमचा लढा अधिक ताकदीनं आणि निर्धारानं सुरूच राहील. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत ही लढाई थांबणार नाही, अशी एक्सपोस्ट रोहित पवारांनी केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.